शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज या ठिकाणी आपण मल्हारवाडी तालुका राहुरी या ठिकाणी आलेलो आहे. तर आपण आता ज्या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये ते माझ्या बरोबर आहे. आपण त्यांचा परिचय करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमच्या येथील नाव आणि पत्ता सांगा पूर्ण. विशाल सुभाष गाडे, राहणार मल्हारवाडी. थोडा आवाज मोठा. विशाल सुभाष गाडे, राहणार मल्हारवाडी. बरं. मल्हारवाडीचे तुम्ही, तालुका राहुरी. तर हा किती तुमचा कांद्याचा प्लॉट आहे? 2 एकरी. पूर्ण 2 एकरी. हो. म्हणजे तुम्ही डाळिंबामध्ये आंतरपीक घेतलेली. हो. बरोबर आहे. हो. तर तुम्ही यावर्षी सॉईल गोल्ड टेक्नॉलॉजीचे कंपनीचे तुम्ही जे सेंद्रिय खतं वापरलेली त्यामध्ये तुम्ही काय काय वापरलेले ते सांगा थोडक्यात. ग्रीन गोल्ड आणि अमृत गोल्ड. ग्रीन गोल्ड आणि अमृत गोल्ड किती वापरलेले? ग्रीन गोल्डचे 5 बॅग आणि अमृत गोल्डच्या 15 बॅग. 15 बॅग अमृत गोल्ड आणि ग्रीन गोल्डच्या 5 बॅग. तर हे खतं वापरल्यापासून तुम्हाला काय बदल जाणवले त्याच्यामध्ये तुमच्या कांद्याच्या पिकात म्हणजे काळुकी, दांड वगैरे म्हणजे सगळ्याच. आता हे जर बघितलं तर एकदम जबरदस्त काळुकी आहे बा. सगळीकडे एकसारखं आहे. म्हणजे कुठं जास्त हे नाही का रोगराईचं प्रमाण कुठं काही म्हणजे पाती कमराला लागायची. 2 महिने जातात, 2 महिने पूर्ण नाही. 2 महिने सुद्धा पूर्ण नाही अजून तरी कमराला आता पात लागायची. बरोबर आहे. इथून मागं तुम्ही रासायनिकचं शेड्यूल वापरत होते. तर त्या रासायनिकच्या शेड्यूल मध्ये आणि आपल्या या ऑर्गॅनिकच्या शेड्यूल मध्ये तुम्हाला काय बदल जाणवले? रासायनिक पेक्षा याच्यात रिझल्ट आलेला आहे आणि काळुकी धरून राहत आणि जमिनीची सुपीकता वाढते. बरोबर आहे. जो आपल्या जो मातीचा रासायनिक खत वापरून सेंद्रिय नरमपणा येतो, कडकपणा. सेंद्रिय कर्ब जो घटलेला आहे कमी झालेला आहे. तर तो सुधारण्यास मदत होती. बरोबर आहे. आणि माती पण भुसभुशीत होती. तर रासायनिक खताने काय होतं का असं सिमेंट कॉन्क्रीट कडकपणा येतो. त्याच्यामुळं जी हवा खेळती राहायला पाहिजे खाली ती राहत नाही. बरोबर आहे. मग रासायनिकचा वापर कमीत कमी करून तुम्ही ऑर्गॅनिककडे वळालेले आहे. बरोबर. तुम्हाला रिझल्ट पण सुंदर आलेली. वरती एक तुमचा प्लॉट आहे तिकडे पण जाणार आहे आपण. आणि तुम्ही डाळिंबाला पण आपलं ट्रीटमेंट केलेली म्हणजे अमृत गोल्ड, ग्रीन गोल्ड सेंद्रिय खत तुम्ही वापरलेली. सॉईल गोल्ड पण तिची ड्रेंचिंग केलेली. बरोबर आहे. तर वापरायच्या आधी परिस्थिती काय होती झाडांची आणि वापरल्यानंतर काय परिस्थिती म्हणजे सुधारणा झाली का नाही? बदल पडला ना. बदल झाला. काय काय बदल झाला? म्हणजे सगळ्याच गोष्टी म्हणजे पानं, ग्रोथ, झाड वाढणे. बरं. असं म्हणजे झाडांमध्ये ग्रीनरी आली. तिची शाखीय वाढ म्हणतो आपण ती पण व्यवस्थित चालू झाली. आणि झाडांची डेव्हलपमेंट जर बघितली तर आता एकदम मस्त चालू झाली. बरोबर आहे. एकसारखी झाड. किती झाडं आहे सगळी तुमची डाळिंबाची? जवळजवळ आता सगळे धरून 1400 आसपास झाड. 1400 झाडाची. चला मग चला आपण आता तुमच्या वरच्या प्लॉटमध्ये जाऊ. तो किती महिन्याचा प्लॉट आहे? ते 2 महिने आणि 10 दिवस झाले. 2 महिने आणि 10 दिवस. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता 2 महिने आणि 10 दिवसाचा हा कांद्याचा प्लॉट झाला आहे. बरोबर आहे. तर थोडंसं हे दाखवा इथं. तिची साईज वगैरे जर बघितली तर एकदम मस्त चालू आहे. बरोबर आहे. आणि दांड पण याचा भरवी. बरोबर आहे. तर 2 महिन्याच्या मानाने म्हणजे चांगली ग्रोथ वाटते तुम्हाला कांद्याची? एकच नंबर. अजून 1 महिना जायचं. म्हणजे आता 1.5 महिना जायचं काढा. आपण 2-3 प्लॉट पाहिली
तुमचा हा जो दांड वगैरे जे साईज आहे ना हम्म. एकदम व्यवस्थित चालू आहे. म्हणजे 2 महिन्याच्या प्लॉटची साईज अशी राहतच नाही, दांड आणि साईज. तर तुम्ही मध्यंतरी आपल्या PSB आणि KMB बॅक्टेरिया सोडल्या होत्या. हो नंतर सॉरी स्फुरद आणि पोटॅश आपटेकचे बॅक्टेरिया दिले होते. हो. त्याच्यापासून तुम्हाला बदल जाणवले मग त्याच्यामुळे जेवढा बदल रिझल्ट आला ना. दांड आणि साईज. हा रिझल्ट पडला. म्हणजे शेतकऱ्यांनी बॅक्टेरियाचा वापर केला पाहिजे, कारण की जमिनीचे अन्नद्रव्य फिक्स होते, तर ते पिकाला सहजासहजी उपलब्ध होत नाही. मग बॅक्टेरियाच्या माध्यमातून जर बॅक्टेरिया सोडल्या खाली नत्र, स्फुरद आणि पालाश बॅक्टेरिया, तर जे आपल्या जमिनीत फिक्स झालेले अन्नद्रव्य आहे, ते उपलब्ध करून द्यायचं काम पिकाला बॅक्टेरिया करतात, बरोबर आहे की नाही? हो. तर हा किती प्लॉट आहे? 1.5 एकर. हा 1.5 एकरचा प्लॉट आहे. याला किती बॅगा वापरलेल्या आहे आपल्या अमृत गोल्ड, ग्रीन गोल्डच्या? त्याला तेवढंच वापरलं. किती? 20 बॅग. 20 बॅगा वापरलेल्या, बरोबर आहे. हो. तर तुम्ही म्हणजे समाधानी आहे का रिझल्टच्या बाबतीत? कसं वाटतं तुम्हाला? रिझल्ट एकच नंबर आहे. रिझल्ट व्यवस्थित आहे? आता आतापर्यंत जेवढे प्लॉट पाहिले ना, हां हां. आपण त्याच्या तुलनेत वेगळंच आहे डायरेक्ट. म्हणजे इतर तुमच्या बरोबरच्या ज्या लागवडी त्यांच्यापेक्षा आपला प्लॉट म्हणजे वेगळाच आहे. वेगळाच. हो. त्याची वाढ वगैरे, साईज, या सगळ्या गोष्टी, ग्रीनरी हो. वेगळ्या दिसते. आणि खरोखरच लांबून जरी प्लॉट पाहिला ना, म्हणजे वेगळाच प्लॉट वाटतो हा. बरोबर आहे. हो. तर मग काय सांगू इच्छिता तुम्ही आजूबाजू शेतकऱ्यांना बघा? आम्हाला शेतकऱ्याला मा एकच म्हणणं आहे, जैविक खतं वापरली पाहिजे. अमृत गोल्ड आणि ग्रीन गोल्ड मी सांगतो, जे ऐकणारे शेतकरी त्यांना सांगतो आपण वापरले पाहिजे. रासायनिक पण वापरा, पण त्याला थोडं प्रमाण कमी करा. कमी करा, बरोबर. एकदम रासायनिकचं प्रमाण 0वर आणता येणार नाही. हळूहळू जर कमी केलं आणि आपलं सेंद्रियवर जर प्लॉट आणला, तर नक्कीच कांद्याची टिकवण क्षमता असेल किंवा कांद्याचं जे खराब होण्याचं प्रमाण असेल ते आपण थांबवू शकतो, बरोबर आहे. हो. आता मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी आपले खतं वापरली होती त्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला पण व्हिडिओ आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी वर्षभर कांदा चाळीमध्ये ठेवला, तो कांदा खराब झाला नाही. आणि जी कांद्याची टेस्ट म्हणतो ना आपण, गोडी, ती पण वाढलेली. तसं रासायनिकचा कांदा तुम्ही खाऊन बघा आणि आपला अमृत गोल्ड, ग्रीन गोल्ड वापरलेला तुम्ही कांदा खाऊन बघा, तुम्हाला चवीला लगेच फरक जाणवणार, बरोबर आहे की? हो. म्हणजे मातीचं आरोग्य सुधारायला पण एक नंबर आपलं खत काम करतं. जमिनीची सुपीकता वाढवतं, सेंद्रिय कर्ब वाढवतो. दुसरी गोष्ट, गांडूळ जन्माला येतं, पांढरी मुळी वाढते आणि पीक ग्रीनरीवर राहतं. म्हणजे पिकाला कुठल्याही प्रकारचं असं पिवळकी वगैरे दिसत नाही. अजून कधी त्याच्या मानाने अजून पिवळा नाही, काहीच नाही, काळोखी धरून प्लॉट चालू. तीच खासियत आहे आपल्या अमृत गोल्ड खताची, का पीक ग्रीनरीवर राहतं, म्हणजे काळोखी सोडित नाही, सगळ्यात महत्वाचं. आणि युरियाचा वापर पण करायची गरज पडत नाही. युरिया सोडलीच नाही, काहीच नाही सोडलं. युरिया नाही. तुम्हाला जाणवलं काय असं? नाही, ते टाकलेच नाही युरिया. आता रासायनिक दुकानदारांना, म्हणजे दुकानात शेतकरी लाईनीने उभे राहते युरियाला. हो, बरोबर आहे. मग गरज वाटते तुम्हाला युरियाची गरज नाही. युरिया जास्त प्रमाणात गेलं तर कांदा सडायला प्रॉब्लेम आहे. आता हे जर शेतकऱ्यांनी जर ऐकलं तर शेतकरी आपल्या वेळेत नाही काढायची. आता जास्त हे शेवट वापरायचं नाही वापरायचं, बरोबर आहे. ज्याला रिझल्ट आला ते वापरणार. पण वापर कमी केला पाहिजे रासायनिक खताचा. चालेल, मग दिलेल्या माहितीबद्दल तुमचे धन्यवाद.